विक्रमचं लग्न नेहासोबत झालं होतं. नेहा खूप साधी, सुंदर आणि मनाने अतिशय कोमल मुलगी होती. लग्नाच्या दिवशी ती लाल साडीमध्ये अगदी नववधूसारखी खुलून दिसत होती. विक्रमही तिला पाहून भारावून गेला होता. लग्नानंतरचे दिवस खूप छान चालले होते. दोघांमध्ये हळूहळू ओळख वाढत गेली. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम दिसू लागलं. सकाळचा चहा एकत्र, संध्याकाळी फिरायला जाणं आणि एकमेकांशी गप्पा मारणं. त्यांचं आयुष्य अगदी साधं पण खूप गोड होतं. पहिल्या रात्री दोघंही थोडे संकुचलेले होते. नेहा लाजत होती आणि विक्रम तिची काळजी घेत तिच्याशी हळूच बोलत होता. त्या रात्री त्यांनी फक्त एकमेकांना समजून घेतलं. विश्वासाचा एक नवा धागा तयार झाला. त्या क्षणात प्रेम होतं, आदर होता आणि एक सुंदर सुरुवात होती. 2-3 महिन्यानंतर एक आनंदाची बातमी आली. नेहा प्रेग्नेंट असल्याचं कळलं. घरात एकदम आनंदाचं वातावरण तयार झालं. विक्रम तर खरंच खूपच खुश होता. तो नेहाची खूप काळजी घ्यायला लागला. तिला वेळेवर औषध देणं, तिच्या आवडीचं खायला आणणं, सगळं काही. महिन्यांनी नेहाचं बाळंतपण झालं. सिझेरियन झाल्यामुळे ती काही दिवस माहेरी गेली आणि तब्येत सुधारण्यासाठी जवळजवळ 6 महिने तिथेच राहिली. याच दरम्यान विक्रमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली, आरती. आरती त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती. ती खूपच आकर्षक होती. तिचे लांब केस, आत्मविश्वासाने भरलेली स्वभाव आणि बोलण्यातही गोडी कुणालाही सहज आवडावी अशी ती होती. सुरुवातीला फक्त ऑफिसमधल्या कामापुरतीच त्यांची ओळख होती. पण हळूहळू दोघं एकत्र जास्त वेळ घालवू लागले. लंच ब्रेकमध्ये गप्पा, कामात एकमेकांना मदत आणि कधीकधी ऑफिसनंतरही बोलणं. विक्रमला तिच्यासोबत वेळ घालवायला आवडू लागलं. नेहा दूर असल्यामुळे त्याला एकटेपणा जाणवत होता आणि त्या रिकाम्या जागेत आरती हळूहळू येऊ लागली. कधी मैत्री झाली, कधी जवळीक वाढली आणि नकळत त्यांच्यात एक वेगळंच नातं तयार होऊ लागलं. रात्री घरी आल्यानंतर विक्रम एकटाच असायचा. घर शांत असायचं. नेहाच्या हसण्याचा आवाज नव्हता, बाळाच्या हालचाली नव्हत्या. सगळंच रिकामं रिकामं वाटायचं. सुरुवातीला तो नेहाला फोन करायचा, पण नेहा बाळात खूप व्यस्त असायची. कधी बाळ रडत असायचं, कधी तिला स्वतःलाच त्रास होत होता. त्यामुळे ती जास्त वेळ बोलू शकत नव्हती. कधीकधी ती थकलेली असायची आणि बोलतानाही कंटाळलेली वाटायची. हळूहळू विक्रमला वाटू लागलं की नेहाकडे त्याच्यासाठी वेळच नाही आणि इथेच त्याच्या मनात अंतर निर्माण होऊ लागलं. त्याच वेळी आरती मात्र नेहमी त्याच्यासाठी उपलब्ध असायची. तो फोन करायचा आणि ती लगेच हसत हसत बोलायची. तिला वेळ असायचा. ती त्याच्या प्रत्येक गोष्टी ऐकून घ्यायची, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायची. आता विक्रमने नकळत नेहाला टाळायला सुरुवात केली. फोन कमी झाले, मेसेजेस उशिरा येऊ लागले आणि दुसऱ्या बाजूला आरतीसोबतचं बोलणं वाढत गेलं. तिच्याशी बोलताना त्याला एक वेगळीच शांतता मिळायची, एक जवळीक जाणवायची. हळूहळू त्यांचं मन नेहापासून दूर जाऊ लागलं आणि आरतीकडे ओढलं जाऊ लागलं. आता विक्रम पूर्णपणे आरतीच्या प्रेमात हरवून गेला होता. सुरुवातीला फक्त बोलणं, गप्पा इतकंच होतं, पण आता त्याचा दिवसच तिच्याशिवाय पूर्ण होत नव्हता. सकाळी उठल्यावर सर्वात आधी तिचा मेसेज बघायचा आणि रात्री झोपायच्या आधी शेवटचा कॉलही तिलाच असायचा. ऑफिसमध्येही त्याचं लक्ष कामापेक्षा आरतीकडे जास्त असायचं. ती हसली की तो हरवून जायचा. तिचं बोलणं, तिचं वागणं, तिची स्टाईल सगळंच त्याला आवडायला लागलं होतं. आरतीसोबत बोलताना त्याला एक वेगळंच समाधान मिळायचं. ती त्याला वेळ द्यायची, त्याचं ऐकून घ्यायची, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवरही हसायची आणि हळूहळू विक्रमला वाटायला लागलं, हीच मला समजून घेणारी आहे आणि समजणारी आहे. नेहासोबतचं नातं मात्र आता त्याच्यासाठी फक्त एक जबाबदारीचं उरलं होतं. फोन आला तरी तो उचलायचा नाही किंवा उचललाच तर 2 मिनिटाच्या काहीतरी कारण सांगून ठेवून द्यायचा. पण आरतीसाठी तो तासनतास बोलायला तयार असायचा. कधीकधी तो स्वतःलाच विसरून जायचा. तो एक नवरा आहे, एक बाप आहे, हे सुद्धा त्याच्या लक्षात राहत नव्हतं. आरतीसोबतचे क्षण त्याच्यासाठी खूप खास झाले होते. तिच्यासोबत असताना त्याला वाटायचं, त्याच्यासोबतच माझं खरं आयुष्य आहे. आणि नकळत तो तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की योग्य अयोग्य यामधलं रेषासुद्धा त्याला दिसेनाशी झाली होती. दरम्यान दिवस जात होते. बाळ आता 6 महिन्यांचं झालं होतं. नेहा हळूहळू बरी झाली होती.
सिझेरियन नंतरचा त्रास आता तिचा कमी झाला होता आणि बाळाचीही ती नीट काळजी घेऊ लागली होती. आईच्या घरी तिला आधार होता, पण मन मात्र सतत तिचं विक्रमकडे आणि तिच्या घराकडेही लागलेलं होतं. कधीकधी ती विक्रमचा विचार करत बसायची. आपण इतके दूर का गेलो आहोत असा प्रश्न तिच्या मनात यायचा. फोनवर त्यांचं कमी बोलणं, टाळाटाळ हे सगळं तिला जाणवलं होतं, पण ती त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होती. एक दिवस तिने ठरवलं, आता पुरे, आता माझ्या घरी परत जायचं आहे. तिला तिचं संसार परत सांभाळायचा होता. तिला वाटत होतं कदाचित ती परत गेली की सगळं पूर्वीसारखं होईल. विक्रम पुन्हा तिच्याशी आधीसारखा बोलेल, त्याचं नातं पुन्हा फुलून येईल. आईवडिलांशी बोलून तिने सासरी जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांच्या डोळ्यात आनंद होता, कारण मुलगी आता तिची परत घरी जाणार होती. नेहाच्या मनातही एक वेगळीच आशा होती, एक नवीन सुरुवात करण्याची. पण तिला माहिती नव्हतं, ज्या घरात ती परत जाणार होती तिथे सगळं आधीसारखं राहिलेलं नव्हतं. नेहा सासरी परत आली. घरात सगळं पूर्वीसारखंच होतं, पण तरीही काहीतरी बदललेलं तिला जाणवत होतं. विक्रम तिच्याशी व्यवस्थित बोलत होता, काळजीही घेत होता, पण त्याच्या वागण्यात आधीसारखं प्रेम, आधीसारखी ती ओढ दिसत नव्हती. नेहाच्या मनात एक हलकीशी शंका निर्माण झाली, पण तिने स्वतःला समजावलं, कदाचित मी जास्त विचार करते. दिवस पुढे जात होते. एक दिवस विक्रम आंघोळीला गेला होता. त्याचा फोन बेडवरच पडलेला होता. नेहा तसं काहीच बघायला गेली नव्हती, पण अचानक स्क्रीनवर एक मेसेज फ्लॅश झाला. मिस यू, आज भेटणार का? नेहाचं हृदय अक्षरशः थांबल्यासारखं झालं. तिने थोड्या थरथरत्या हातांनी फोन उघडला आणि तिच्या डोळ्यांसमोर सगळं सत्य उभं राहिलं. चॅटमध्ये विक्रम आणि आरतीचे खूप सारे मेसेज होते. हसणं, भेटींचे प्लॅन, लव्ह यू, तुझ्याशिवाय राहवत नाही, अशा गोष्टी. त्या क्षणी नेहाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती रडली नाही. तिचं मन पूर्णपणे तुटलं होतं. ज्याच्यावर तिने विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी सगळं सोडलं, तोच तिच्याशी असा वागतोय हे तिला सहन होत नव्हतं. पण तरीही ती शांत राहिली. त्या दिवसानंतर नेहा सगळं बारकाईने पाहू लागली. विक्रमचे उशिरा घरी येणं, फोनवर हसत बोलणं, अचानक बाहेर जाणं. आता तिची शंका खात्रीत बदलली होती. एक दिवस तिने स्वतःच आरशात पाहिलं आणि हळूच म्हणाली, चूक माझी नव्हती, मी फक्त विश्वास ठेवला. त्या क्षणी नेहा आतून खूप मजबूत झाली. आता प्रश्न एकच होता, ती पुढे काय करणार? आणि एक दिवस नेहाने ठरवलं, आता शांत बसायचं नाही. रात्री विक्रम घरी आला. नेहा शांतपणे त्याच्या समोर बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज खूप स्थिर होता. ती हळूच म्हणाली, विक्रम, मला सगळं माहिती आहे. विक्रम एकदम गोंधळला. काही बोलायचा प्रयत्न करत होता, पण शब्दच सापडत नव्हते. नेहा पुढे बोलू लागली, मी हे बाळ फक्त माझ्यासाठी जन्माला घातलेलं नाही. हा निर्णय फक्त माझा नव्हता, आपल्या दोघांचा होता. जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा माझ्या शरीरात, माझ्या आयुष्यात खूप बदल झाले. मी त्रास सहन केला, ऑपरेशन सहन केलं, पण हे सगळं मी माझ्यासाठी नाही तर आपल्या संसारासाठी केलं. तिचा आवाज आता थोडा थरथरत होता. बाळ झालं म्हणजे सगळं संपत नाही विक्रम, उलट तिथून खरी जबाबदारी सुरू होते. त्या काळात मला तुझी साथ हवी होती, तुझं प्रेम, तुझा आधार हवा होता. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, पण तू काय केलंस? मी तुझी वाट बघत होते आणि तू दुसऱ्या कोणासोबत वेळ घालवत होतास. विक्रमच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. नेहा पुढे म्हणाली, बाळ झाल्यानंतर बाई बदलते, ती थकते, तिला वेळ लागतो स्वतःला सावरायला. हे सगळं नॉर्मल आहे, पण त्यावेळेस पुरुषाने तिच्या बाजूने उभं राहायचं असतं, तिला समजून घ्यायचं असतं, तिच्यावर प्रेम कमी नाही तर अजून जास्त करायचं असतं विक्रम. एक क्षण शांतता पसरली. नेहा शेवटी म्हणाली, मी तुझ्याकडून परफेक्ट माणूस होण्याची अपेक्षा केली नव्हती, पण किमान माझा माणूस तरी राहशील, ही अपेक्षा होती. विक्रम पूर्णपणे शांत झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं, फक्त पश्चाताप होता. नेहाचे शब्द ऐकून विक्रम पूर्णपणे शांत झाला.
त्याच्या डोळ्यासमोर त्याची चूक स्पष्ट उभी राहिली होती. तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही. फक्त खाली मान घालून बसून राहिला. थोड्या वेळाने तो हळूच म्हणाला, नेहा, मी चुकलो. त्याचा आवाज थरथरत होता. तू जे काही सहन केलंस ते मी कधी समजूनच घेतलं नाही. तू एकटी रडत होतीस आणि मी मात्र माझ्या भावना पाहत बसलो. त्याच्या डोळ्यात आता पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मला वाटलं तू दूर गेलीस, पण खरं तर मीच तुझ्यापासून दूर गेलो होतो. तो पुढे म्हणाला, आरतीसोबत जे झालं ते सगळं चुकीचं होतं. तो फक्त माझा कमकुवतपणा होता, प्रेम नव्हतं. नेहा शांतपणे ऐकत होती. विक्रम तिच्यासमोर हात जोडत म्हणाला, मला एक संधी दे, फक्त मला एक संधी दे. मी सगळं ठीक करेन. तुला आणि आपल्या बाळाला पुन्हा कधीच एकटं सोडणार नाही. त्या क्षणी विक्रमला खरंच त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. नेहाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही दुःख होतं, पण कुठेतरी विश्वासाचा एक छोटासा किरण दिसत होता. ती हळूच म्हणाली, संधी देणं सोपं नाही विक्रम, पण आपल्या बाळासाठी आणि आपल्या नात्यासाठी मी प्रयत्न करायला तयार आहे. आणि त्या रात्री पहिल्यांदाच दोघं पुन्हा एकमेकांसमोर उभे होते. खोटेपणाशिवाय, अहंकाराशिवाय आणि सत्य फक्त आणि नव्या सुरुवातीच्या आशेसह. बाळ झाल्यानंतर बाई बदलते, पण त्या बदलात तिची चूक नसते. त्या काळात जर पुरुष तिच्यासोबत उभा राहिला तरच खरं नातं टिकतं, नाहीतर नातं हळूहळू तुटून जातं. मी आशा करते ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.